नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चिनी पद्धतीने मका लागवडीसाठी सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आपण ड्रीप घेतलेले आहे 4.5 फुटावर आणि चिनी पद्धतीमध्ये आपण टोकर मशीनला संपूर्ण ठेवलेले 12 आणि याच्यामध्ये एक दात चालू ठेवलेला आहे, 2 दात बंद, एक दात चालू 2 दात बंद। या पद्धतीने आपण मशीनला सेटिंग जी आहे ती केलेली आहे। एका ठिकाणी 2 बिया पडण्यासाठी आपण याच्यामध्ये 0 नंबरची व्हील काढून टाकलेली आहे आणि त्या ठिकाणी 3-3 नंबरच्या जी विला आहेत हे आपण दोन्ही एका मशीनमध्ये 2 विला 3-3 नंबरच्या टाकलेल्या आहेत आणि दोन्ही विलेला आपण चंद्रकोर सुद्धा लावलेली आहे। खताचे व्यवस्थापन या ठिकाणी चालू आहे, बघू शकता या ठिकाणी हे खत व्यवस्थापन चालू आहे। या ठिकाणी सुद्धा एक मशीन आहे, टोटल मशीन आहेत आपल्याकडे 3 आणि जे बियाणे उघड राहील ते बुजवण्यासाठी सुद्धा मजूर आपण त्या ठिकाणी लावले आहे। या ठिकाणी झटका मशीन सुद्धा ऑलरेडी आपण तयार केलेली आहे। आता हे लागवड झाल्याबरोबर याला आपलं पाणी व्यवस्थापन जे आहे हे आपलं या ठिकाणी होणार आहे। तर अशा पद्धतीने आता 2 रोपातील अंतर किती होणार आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये 2 रोपातील अंतर जे आहे हे आपलं 15 इंच आणि एका ठिकाणी बियाण्याची संख्या असेल 2 आणि 2 ओळीमधलं अंतर जे आहे, आता ही जी नळी आहे या नळीच्या या बाजूला 9 इंच आणि या बाजूला 9 इंच असे हे 2 रोपातील अंतर होणार आहे आणि जो मधला फट्टा आहे तो आपला होणार आहे 3 फुटाचा, म्हणजे 1.5 फूट 3 फूट 1.5 फूट 3 फूट या पद्धतीने आपलं मक्याचं नियोजन लागवड जी आहे ही आपली या ठिकाणी होत आहे। आणि तुम्ही बघू शकता ड्रिपच्या 9 इंच बाजू या बाजूला आणि 9 इंच या बाजूला हे आपलं त्या ठिकाणी हे होत आहे। एका ठिकाणी बियाणे पडत आहे 2-2 दात मशीनला आहेत सर्व, परंतु यातले 2 दात बंद आहेत। या पद्धतीचं लागवडीचे जे कार्यक्रम आहे आपला रब्बी मधला मक्यामध्ये आणि मक्यामध्ये आपण व्हरायटी घेतलेली आहे। याच्यामध्ये पायनियर कंपनीची 3567 ही व्हरायटी आपण या ठिकाणी निवडलेली आहे। खताच्या व्यवस्थापनामध्ये आपण 14-35-14 एकरी 1 बॅग घेतलेली आहे, सोबत दाणेदार झिंक कोटेड जे आपण आहे ते एकरी 2 बॅगा घेतलेल्या आहेत, म्हणजे एका एकरसाठी बेसल डोस 3 बॅगाचा आपला आहे, कारण की मका पिकाला खाद्य जे आहे हे जास्त लागते, त्याच्यामुळे एकरी 3 बॅगा आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे। बघू शकता जबरदस्त कार्यक्रम।